मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? वेलकम टू स्वातीज किचन अँड लाईफस्टाईल. आय रिअली होप की तुम्ही सगळे छान असाल, ठीक असाल आणि उन्हाळा खूप जास्त जाणवायला लागलेला आहे. अगदी कडक ऊन पडायला लागलेलं आहे. त्यामुळे मला रोज सकाळी झाडांना पाणी घालावंच लागतं. तर हे काम मोस्टली मी मावशी यायच्या वेळेतच करते. कारण पाणी घातल्यानंतर पूर्ण गॅलरीमध्ये पाणी होतं. मग त्या पुसून घेतात व्यवस्थितपणे आणि दिवसभर मग गॅलरी जी आहे ती स्वच्छ राहते. मुलांना खेळण्यासाठी हा चांगला स्पेस होतो. तर हे आहेत माझे छोटेसे झाडं. छोट्या गॅलरीमध्ये काही ठेवलेले आहेत आणि मोठ्या गॅलरीमध्ये काही ठेवलेल्या आहेत. छोट्या-छोट्या कुंड्या अशा प्रकारे मी ठेवलेल्या आहेत. स्टँड माझ्याकडे ऑलरेडी होतं आणि मोगऱ्याला थोड्याशा कळ्याही आलेल्या आहेत. प्लस हे आहे पुदिन्याचं झाड. पुदिना जेव्हा मी बाजारातून विकत आणला होता, त्याचे ज्या काड्या असतात ना, तशाच पाण्यामध्ये लावून ठेवल्या होत्या. तर त्याचा इतका छान असा पुदिना आलेला आहे आणि आता सरबत करण्यासाठी किंवा वेगवेगळे आपण बडिशोपचे पेय वगैरे बनवतो, त्यासाठी पुदिना लागतोच हमखास. त्यामुळे असा मी लावून ठेवलेला आहे आणि खूप सुंदर आलेला आहे. पाहू शकता तुम्ही अगदी हिरवा-हिरवा खूप छान दिसतो. आणि हा जो वेळ असतो तो निवांत वेळ असतो माझ्याकडे. तर राघवही झोपलेला असतो, रेवा शाळेत गेलेली असते आणि रेवाचे बाबाही ऑफिसला गेलेले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा खूप दिवस छान आहे कारण आज माझ्याकडे स्वयंपाक नव्हता. सकाळी डब्बा बनवायचा नव्हता अभयचा. त्यामुळे जास्त घाई नव्हती. अगदी वेळेत सगळी कामं उरकलेली होती. रेवासाठी मी बनवलेले होते चॉकलेट बॉल्स. ॲक्चुअली ते गव्हाचे बनवलेले होते. तेही खूप छान झाले आणि नाश्त्यासाठी मी बनवलं होतं पोहे. तर एवढे 2च पदार्थ आज मी बनवले होते. बाकी काहीही स्वयंपाक करायचा नव्हता. तर तेवढंच काम केल्यामुळे थोडंसं किचनही खराब झालेलं आहे. तर म्हटलं नंतर साफ करूया. आधी सगळ्यात सुरुवातीला आधी मी नाश्ता करणार आहे आणि त्यानंतर मग साफ काम. आणि हे आहे आवळा आणि बीटरूटचं मिक्स ज्यूस. ॲक्चुअली आवळा आणि बीटरूट मस्तपैकी खिसून, थोडासा भाजून, वाळवून मी एका डब्यामध्ये त्यामध्ये थोडेसे मसाले वगैरे घालून मी एका डब्यात भरणीत भरून ठेवलेलं आहे. तर मग रोज सकाळी मी त्याचं छानसं असं ज्यूस बनवते. ज्यामध्ये की पुदिना नक्कीच घालते मी, साखर किंवा गूळ दोन्हीपैकी एक. अशा प्रकारे मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून मी ते गाळून घेते. हे खूप छान लागतं, खूप टेस्टी असतं आणि सकाळी-सकाळी घेतल्यामुळे तर अगदीच तुम्हाला व्हिटॅमिन सी वगैरे सगळ्या गोष्टी मिळून जातात. बीटरूट, आवळा ह्या सगळ्या गोष्टी शरीरासाठी खूप पोषक असतात. तर मग ते ज्यूस मी एकदा घेते. चहा ॲक्चुअली मी आज नाहीच घेत आहे, कारण गरमी खूप होतीये, उन्हाळा खूप वाढलाय. त्यामुळे चहा मी आज स्किपच केलेला आहे. आणि नाश्ता झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आवरायला घेतलेल्या आहेत. सगळ्यात सुरुवातीला तर मी आधी किचन आवरून घेतलेलं आहे. किचन छान पुसून घेतलेलं आहे कपड्यानी. आणि हा डायनिंग टेबल, मोस्टली डायनिंग टेबल रोज खराब होतो माझा आणि रोज मी याला आवरते. डायनिंग टेबल ही अशी गोष्ट आहे, की कुठलीही गोष्ट उचलली आणि डायनिंग टेबलवरती ठेवली. हा असा कॉमन एक एरिया असतो, जिथे की आपण प्रत्येक गोष्ट नेऊन ठेवतो. नंतर ठेवता येईल किंवा नंतर आवरता येईल, नंतर बसायला हा जागेवर ठेवता येईल. असं म्हणत मला डायनिंग टेबल अगदी पूर्ण भरून जातो. रेवाला स्कूलला सोडायला गेले होते, तेव्हाच बऱ्याचशा गोष्टी खालून मार्केटमधून मी घेऊन आले होते. दूध, कोथिंबीरही संपली होती. दूध आणलं, दूधही संपलं होतं. मग ते अगदी अगोदर तापायला ठेवलं आणि नंतर डायनिंग टेबल आवरायला घेतला. बेडशीट चेंज केली आणि सगळ्या गोष्टी जागेवरती ठेवल्या. मी एक डी-आय-वाय करायला पण घेतलं होतं कार्डबोर्डचं, तेही इथेच पडलं होतं. तर तोही कार्डबोर्डचा जो पुट्टा आहे, तो बरेच दिवस तिथेच पडला होता. करणं होत नव्हतं माझ्याच्याने. मग तोही उचलून मी गॅलरीत ठेवला आणि डायनिंग टेबल पूर्णपणे क्लीन केलं.
डायनिंग टेबलवरती मोस्टली फ्रूट बास्केट, एक मनी प्लांट आणि कासवचा ट्रे असतो. प्लस हा एक प्लांटर आहे. ॲक्चुअली याच्यामध्ये प्लांट ठेवल्यानंतर हा खूप जास्त हलतो, बसत नाही व्यवस्थित. तेवढ्या छोट्या साईजचं प्लांट माझ्याकडे नाहीये. त्यामुळे मी हा जो प्लांटर आहे, याच्यामध्ये पान खाण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात, बडीशोप, काथ वगैरे, त्या सगळ्या मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. त्यानंतर थोडंसं मी व्हिडिओ एडिटिंग केलं, थोडंसं लॅपटॉपवरती काम वगैरे केलं आणि नंतर लंचसाठी मी सँडविच बनवायला घेतलेलं आहे. आज पोळी भाजीला सुट्टीच देऊन टाकलेली आहे आणि सँडविचची खरं तर खायची माझी खूप इच्छा असते. सँडविच हा माझा सगळ्यात जास्त आवडीचा प्रकार आहे. मला स्ट्रेस फूड खूप आवडतात. सँडविच, नूडल्स वगैरे ह्या गोष्टी मला आवडतातच. त्यामुळे बाहेर खाणं ॲक्चुअली होत नाही कारण रेवाला थोडंसं स्टमक पेनचा इश्यू आहे. अभयलाही या गोष्टी आवडत नाहीत. त्यामुळे बाहेर शक्यतो हे गोष्टी खाणं होतच नाही. कधीतरी मला खूपच जास्त इच्छा झाली तर मी खाते. परंतु ह्या गोष्टी रेवाला अव्हॉइड कराव्या लागतात आणि अभयला आवडत नाही. त्यामुळे 99% ह्या गोष्टी माझ्या घरात बनतच नाही. मोस्टली मैद्याचे पदार्थ तर आम्ही खूप कटाक्षाने टाळतो. तर मग आज रेवाही घरी नाहीये, अभयही घरी नाहीये. तर म्हटलं चल क्विक रेसिपी आणि जे आपल्याला आवडते असं सँडविच आपण मस्तपैकी व्हेज सँडविच आपण बनवूया. त्यामध्ये सगळ्या भाज्या ॲड केलेल्या आहेत मी. यामध्ये थोड्याशा भाज्या मिक्स केलेल्या आहेत मी. जसं की कांदा, काकडी, कोथिंबीर, त्यानंतर वरून सॉसेस टाकलेले आहेत. टोमॅटो सॉस आणि मेयोनी प्लस रेड चिली फ्लेक्स आणि सीझनिंग असं मिक्स करून त्यावरतून थोडंसं दही पण टाकलेलं आहे आणि चीजचा एक स्लाईस होता तोही मी असं तुकडे-तुकडे करून टाकलेला आहे. त्यामुळे असं छोटंसं सिंपलचं एक 10 मिनिटामध्ये सँडविच माझं रेडी झालेलं आहे आणि मी ग्रिल करायला ठेवलं याला सँडविच मेकरमध्ये. पण तेवढ्यात राघवचा उठण्याचा आवाज आला, तर मी त्याला थोडंसं झोका द्यायला दिले. मोस्टली तो 2-2.5 तास झोपतो दुपारी. तर हे बघा, जोपर्यंत मी धोका देत होते, तोपर्यंत हे सँडविच थोडंसं करपलेलं आहे. पहिले 2 सँडविच लावले होते, ते करपले. नेक्स्ट जे 2 लावले होते, ते जरा चांगले झालेले आहेत, करपलेले नाहीयेत. सँडविच वगैरे घेईपर्यंत तो उठलाच होता पूर्णपणे. त्याची झोप आता पूर्ण झालेलीच होती, त्यामुळे मग मी त्याला बाहेर काढलं. तर मोस्टली 15 ते 20 मिनिटं हा वेळ मिळतो. त्यानंतर मला रेवाला घ्यायला जावंच लागतं. तसा 2-2.5 तासाचा वेळ मी स्वतःसाठी घालवते. हा होता आजचा छोटासा ब्लॉग. आय रिअली होप की तुम्हाला आवडला असेल. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.